मंडळ जरांगे साहेबांना भेटीला गेले, नेमक्या तुमच्या काय मागण्या ते मांडले त्यांच्यासमोर? आता दुपारच्या वेळेमध्ये जरांगे साहेबांना मी जरांगे दादांना भेटायला गेले. तिथे प्रमुख मागणी फक्त एवढीच मांडली आम्ही की 28 ऑगस्ट 2024 चा जो जुलमी JR आहे, ज्या अधिकाऱ्याने कुचित मानसिकतेतून काढलाय, तो JR रद्द केला जावा असा विषय आम्ही त्यांच्या कानावर घातला. तसेच मी ऍडव्होकेट सुवर्णा मोहिते, समाजसेवक आणि मराठा आरक्षणाचे आंदोलक म्हणून मी कलेक्टर साहेब आणि CP कमिशनर साहेबांपर्यंत हा विषय दिला की कसं कसं त्या JR चुकीचा आहे, 2005चा कोर्टाचा निर्णय काय म्हणतो, या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितल्या. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं पण आमचा विषय मार्गी लागण्याच्या प्रयत्नात आहे आणि जरांगे पाटलांकडनं सुद्धा भुमरे साहेबांकडनं ते आम्हाला एकनाथ शिंदेची भेट घालून देणार आहे. आमचं शिष्टमंडळ त्या शिंदे साहेबांशी चर्चा करणार आहे. बाबतीमध्ये या संदर्भामध्ये मध्यस्थी करण्यासाठी भुमरे साहेब येणार आहे का? हो, मामा येणार आहेत. जरांगे साहेबांनी काय आश्वासन दिले? शिंदे साहेबांना कळवतो आणि विषय मार्गी लागण्यासारखा असेल तर तो मार्गी लागून जाईल. आणि मी एक वकील या नात्याने, समाजसेवक या नात्याने सांगते की तो JR रद्द होऊ शकतो. ते म्हणजे कुचित मानसिकतेतून काढलेला अधिकाऱ्याचा JR आहे. कारण बाकीचे प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त यांच्या सगळ्यांच्या थेट भरत्या होता, त्यांच्यासाठी नाही काढला गेला. मग स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यासाठीच का काढला गेला? उद्या तुमची मागणी मान्य झाल्यास उपोषण चालू राहणार आहे. हो, आणि हे आंदोलन महाराष्ट्रभर चालू राहणार, महाराष्ट्रभर सुरू करणार आहे. याच माध्यमातून तुम्ही स्वातंत्र्य सैनिक पाल्यांना काय संदेश देणार? स्वातंत्र्य सैनिकाच्या पाल्यांना एकच संदेश आहे, मी सुद्धा एक मुलगी आहे, माझं कुणीही स्वातंत्र्य सैनिक नाहीये, तरीही मी स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना न्याय भेटावा म्हणून 3 दिवसापासून कंटिन्यू इथे येते. कलेक्टरशी चर्चा होते, कमिशनरांशी चर्चा होत आहे, आमदारांशी चर्चा होत आहे की हा विषय समजून सांगले जात आहे. आणि मी जर 3 दिवस इथे येऊ शकते आंदोलनस्थळी, तर तुम्ही काय येऊ शकत नाही. ज्यांच्या काही नोकऱ्या इथे गळ्यापर्यंत आलंय त्याने तो कुटुंबाच्या कुटुंब. माझं नाव ऍडव्होकेट सुवर्णा मोहिते, मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक, छत्रपती संभाजीनगर.